आम्ही आज तुमचा सत्कार करायला आलो या गोव्यातल्या दारू घेऊन. तो आमचा सत्कार तुम्ही स्वीकार. नाही नाही केली तर मात्र त्याचे तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागणार हे माझा आता तुम्हाला शब्द देतोय ऑन कॅमेरा. घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी. 6 मजली इमारत, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर. 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध. बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र. सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा, 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रॅनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच. संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोळ्यांदेखत सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीवर मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब चांगलेच भडकले आहेत. प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त करत परब यांनी आज मनसे जिल्हाधिकाऱ्यांसह थेट राज्य उत्पादन शुल्क कुडाळ कार्यालयावर धडक दिली. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी गोवा बनवटीच्या दारूच्या बाटल्यांचा हार निरीक्षकांच्या गळ्यात घालून प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा उपरोधिक निषेध केला. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कुडाळ तालुक्यात अवैध दारू विक्रीची ठिकाणे आणि त्यामागे कार्यरत असलेल्या यंत्रणांची सविस्तर माहिती 4 महिन्यापूर्वी पत्र देऊन दिली होती. परंतु 4 महिने उलटून कारवाई न होता दररोज गोवा बनावटीची दारू विक्री सुरूच राहिली. म्हणून आजचे आंदोलन करण्यात आले. आज रोजी अवैध दारू विक्रेत्यांची यादी उत्पादन शुल्क विभागाकडे नव्याने देण्यात आली असून 7 दिवसात धंदे बंद न झाल्यास जिल्हा अधीक्षक कार्यालय दालनात आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुकाध्यक्ष हेमंत जाधव, तालुका उपाध्यक्ष जगन्नाथ गावडे, गजानन राऊळ, अविनाश अनावकर, विभाग अध्यक्ष प्रथमेश धुरी, शाखा अध्यक्ष अनिकेत ठाकूर, महाराष्ट्र सैनिक सूरज नेरुरकर, विष्णू मस्के, वल्लभ जोशी, रोशन ठाकूर आणि अजय जोशी यांसह मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. मनसेच्या या आंदोलनामुळे अवैध दारू विक्रीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 24/2/2025 ला आमचं एक निवेदन होतं. ही निवेदनाची प्रत आहे. त्याच्यावर काय आपल्याकडून कारवाई झाली आजपर्यंत? 24/2/2025 पासून आजपर्यंत किती महिने? फेब्रुवारी गेला, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, जवळजवळ 4-5 महिने झाले. तुम्हाला सांगतो ना, आता आज अखेर म्हणजे 1 जानेवारी पासून 28 जुलैपर्यंत आमचं हे आहे. एकूण आमच्याकडे 436 केसेस झालेले आहेत. तुमच्या वैयक्तिक डिपार्टमेंटच्या? पूर्ण आमच्या पूर्ण नाही. तुमच्याकडे चार्ज कुठला आहे? आमचं जरा आपले जगाची माहिती देऊ नका मला. पत्र कोणाला दिलंय? तुम्हाला दिलंय ना? दुनियेची माहिती देऊ नका महाराष्ट्राची. तुमचं कार्यक्षेत्र कुठलं? तेवढीच मला माहिती द्या. आमच्या उपतालुकाध्यक्षांनी तुम्हाला पत्र दिलेलं आहे. गजानन राऊळ जे इथले कुडाळचे उपतालुकाध्यक्ष आहेत. कुडाळची माहिती आहे. कुडाळचा विषय तुम्ही सांगा आपल्याला. तुम्ही काय केलं? या पत्राला अनुषंगाने काय कारवाई झाली? आपल्याला केसेस पाहिजेत. 2 केसेस तुम्हाला. येस, दॅट्स व्हाट. आणि गुटखा उत्तर पण देत नाही याला. गुटखा पण तुमच्याच अबकारी देतो? आमच्याकडे अबकारी येत ना. ठीक, हरकत नाही. बरं, त्या पत्राला तुमच्याकडून काय रिप्लाय केला का यांच्या आमच्या पदाधिकाऱ्यांच्या? आमचं काम हेच हे आहे ना. काम तुम्हाला नाही, पण काम आम्ही कशातून बघायचं? पेपरमध्ये वाचायचं काय? कसं आम्हाला आमचं पत्र तर तुम्हाला राईटमध्ये आलं. 2 ओळीचं पत्र त्याला दिलं असतं, बाबा एवढ्या तुमच्या पत्राला अनुषंगाने कारवाई झाली. आम्ही प्रसिद्धीस दिलं असतं की बाबा आमच्या पत्राच्या तक्रारीनंतर तुम्ही अशी कारवाई केली म्हणून. तुम्हाला मी ते पत्राने. आणि आता ज्या ठिकाणी तुम्ही कारवाई केली त्या ठिकाणी अजूनही दारू तिथे त्या ठिकाणी विक्री होत आहे की नाही याची तुम्ही काय खातर जमा केलात काय? आमच्याकडे काय आहे, 5 तालुक्याचा एरिया आहे, 9 पोलीस स्टेशनचा एरिया. साहेब मला ते सांगू नका. मी काय राज्य उत्पादन शुल्काचा मंत्री नाही. तुम्ही तुमच्याकडे स्टाफ कमी नाही ते कैफियत माझ्याकडे मांडू नका. पालकमंत्री त्या ठिकाणी बैठका लावतात त्यावेळी तुम्ही तुमच्याकडून लेखी स्वरूपात दिलं का आमच्याकडे स्टाफ कमी आहे, आम्हाला स्टाफ पाहिजे आहे म्हणून. तर मला त्याचा मी पाठपुरावा करतो त्याचा.
दिलंय का? पत्रव्यवहार झालाय का तुमचा शासनाकडे? दिलेलेच आहेत तेवढे. नाही तुमच्याकडून तुम्ही माझ्याकडे कैफियत मांडताय ना तुमची. स्टाफ कमी आहे ना, तो स्टाफ कमी असल्याबाबत तुम्ही कोणाकडे पत्रव्यवहार केलात वरती? हा बा माझ्याकडे स्टाफ कमी आहे त्याच्यामुळे मला रेड मारता येत नाही, कारवाई करायला मला अडचणी येत आहेत, काय आहे तर माझ्याकडे द्या, मी पाठपुरावा करतो पुढे. आम्ही पालकमंत्र्यांचे मोठे मोठे घोषणा ऐकत असतो, तुम्हाला आदेश आम्ही त्यांना सांगू. आता तुम्ही ह्याचे एक्साईजचे रेट पण वाढवले आहेत, त्याच्यामुळे 2 नंबरवाल्यांना आणि त्याच्यामुळे प्राधान्य मिळणार आहे, काम करायला आणखीन संधी उपलब्ध होणार आहेत. त्या अनुषंगाने तुमची काय स्टेटस आहे तो सांगा ना आम्हाला. आपला जिल्हा हा गोवा बॉर्डरच्या जवळ आहे, टॅक्स मध्ये बराच फरक आहे तुमच्या आणि गोव्यामध्ये. ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती तस्करी होती. इथून सांगली, पंढरपूर, पारपेण, मुंबई पर्यंत दारू जाते. तुमच्याकडे महत्वाची भूमिका आहे ना. तुमच्याकडे स्टाफ जास्त देणं, बॉर्डरवरती सैन्य पाहिजे काय आतमध्ये पाहिजे? हा, त्याचा काय पत्रव्यवहार असेल तर आम्हाला द्या. ते आमचे एसपी साहेब करतात, आम्ही पत्रव्यवहार. तुम्ही त्यांना पाठवलं का काही? तुम्ही एसपी ला सांगितलं काय डिमांड सांगतात ना, स्टाफ कमी आहे आपल्याकडे. कोणाकडे सांगितलं तुम्ही? काय लोकांना येऊन सांगता लोकांना तुम्ही ह्याला पत्राला तुम्ही उत्तर देत नाही. आमचं लेटर येऊन तुमच्या पत्राला आमचा काय कचरा आहे का की आम्ही कारवाई करू किंवा आमच्याकडे स्टाफ नाही, काहीतरी बोला तरी. जानेवारी पासून केले आमच्याकडे 148 काय डिटेल्स कुठे आहेत? कुठल्या जागेवर कुठल्या स्पॉटवरती झाली रेट काय तेवढे डिटेल्स ते एका नंतर ते आता काढून हे सांगताय ना. आजही दारू या ठिकाणी उपलब्ध आहे. गोव्यातली दारू आमच्या कुडाळ तालुक्यामध्ये मिळते. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये गोव्यातली दारू उपलब्ध आहे. याच्यावर कशामुळे चालू आहे? कशामुळे काय म्हणणं आहे याच्याविषयी? या केसेस करताना त्याचं आम्हाला सगळं माहिती आहे. या दारू विक्री करणारा एक असतो, तुम्ही त्याला शोधून आणायला सांगतात, आम्हाला केसेस द्या, आम्ही तुम्हाला ऍड्रेस देतो 10 लोकांची. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही चुकीच्या सांगतात. गोव्याची दारू आज या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यामुळे आम्ही आज तुमचा सत्कार करायला आलो आहे गोव्यातल्या दारू घेऊन. तो आमचा सत्कार तुम्ही स्वीकारा. एक काम करा, ऐका ना, ऐका, चर्चा करा, माझं ऐकून घ्या. माझ्यावर गुन्हा दाखल करा. माझ्याकडे हा मुद्देमाल आहे, मी सांगतो कुठून आणली ती. माझ्याकडे 10 जणांची ऍड्रेस आहे, तिथे दारू उपलब्ध आहे. ती कोणाला सांगता ह्या गोष्टी? 4 महिने काय केलं? 4 महिने पत्र दिलाय. ही कुठून आणली? कचरा आहे का पत्र? ही तुम्ही त्याच्याबद्दल हा आमचा सत्कार करतो तुमचा आम्ही. नाही कसं करू नका. ह्या पत्राला काही किंमत आहे की नाही? माझ्या उपतालुकाध्यक्षाने दिलेल्या पत्राला किंमत आहे की नाही? आज 4 महिने झाले मी तुमची वाट बघतोय. काय उत्तर दिलं? माझ्यावरती गुन्हा दाखल करा. माझ्याकडे हा मुद्देमाल आणला कुठून म्हणून मला तपासात घ्या. मी माझ्या जबाबात देतो कुठून आणली ही म्हणून. ही 10 ठिकाणची दारू आहे गोव्याची. आम्ही इथे आता कुडाळमधून आणली 2 तासात. तुम्ही कसल्या कारवाई करता? तुम्ही कारवाई व्हायला पाहिजे ना. तुमचे हप्ते किती आहेत? तुम्ही कोणाकोणाकडून हप्ते घेता? गाड्या किती चालतात? 36 का 42 गाड्या चालतात तिथून गोव्याची दारू घेऊन जाणार आहे. सगळ्या दुर्दैव एवढं आहे की तुमच्या इथून जातात दारातून. स्टाफ नाही, व्हेकल नाही. हे कोणाला अडचणी सांगता तुम्ही? आम्ही मंत्री आहोत. समाज आपला उद्ध्वस्त होतोय. तुम्ही हप्ते घेऊन इथे लहान लहान मुलं काल एमआयडीसीतला एक पोरगा मेला 22 वर्षाचा. आता आपण जाऊया आम्ही तुम्हाला परत खरेदी करून देतो. तुम्हाला एवढं हलकं वाटलं का हे सगळं? पत्र घेतलं, आले नाही आले, त्यांना काही उत्तर नाही दिलं, एवढं सोपं समजू नका. मला याचे डिटेल्स द्या. आता आपण पोरगा पाठवूया तिथे. दारू उपलब्ध आहे की नाही ती मी तुम्हाला सांगतो. तिथे विक्री होते की नाही ती सांगतो. लावा, द्या मला डिटेल्स त्याचे. हे मला कागद दाखवता तुम्ही. मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत काय चालतं ते. तुम्ही सगळेजण मिळाले. पत्र दिल्यानंतर ताबडतोब 1-2 एजंटांना फोन करून सांगता मनसेचं पत्र आलं. ते बातम्या दारू विक्रेत्यांना पोस्ट कसं ही लिंक काय? का लिंक?
आमचं पत्र म्हणजे तुमच्या ऑफिसमध्ये काय सांगा तुम्ही? आमचं पत्र तुमच्याकडे आल्यानंतर दारू विक्रेते त्यांना फोन जातो गावात तुमच्याकडून. सांगतात, मनसेवाल्यांनी तक्रार केली, आम्ही दारू विक्री 2 दिवस बंद ठेवणार, साहेबांनी आम्हाला बंद ठेवायला सांगितली. ही लिंक काय आहे मधली? नाही, आम्हाला कोणी अहो साहेब, आम्ही काय खोटं सांगतो? बरं काय बातमी बाहेर कशी पडते? मला तुम्ही आता माझ्यावर गुन्हा दाखल करा. हे मी गोव्याची दारू तुमच्या ऑफिसमध्ये घेऊन आलोय, माझ्यावर गुन्हा दाखल करा. माझ्या तपासात, माझ्या जबाबात मी उत्तर देतो मी कुठून उपलब्ध केली ती, म्हणजे आपल्याला कारवाई करणं सोपं होईल ना. ही आहे तर आहे मुद्देमाल, ऑन कॅमेरा दिसतोय आहे, मान्य तर करा ही मिळते म्हणून. आणि तुमचं चॅलेंज असेल तर करा गुन्हा दाखल माझ्यावर, मी माझ्या जबाब देतो कुठून आणली ती. पत्रव्यवहार आलं, मनसेच्या कार्यकर्त्याचा फोन आला, तुम्ही एवढं काय हलक्यात घेता काय? धिंड काढू साहेब तुमची, धिंड लक्षात ठेवा, एवढं हलक्यात घेऊ नका. चुकीचं होते, चुकीचं मान्य करा ना. 22, 23 वर्षाची पोरं मरतायत. बरं ती ओरिजिनल असती तर गोष्ट वेगळी, ही डुप्लिकेट येते, याची पण तुम्हाला खबर आहे. साहेब ह्या पत्र देताना एप्रिलला दिलंय तुम्हाला पत्र. तुम्ही आम्हाला सांगितलं तुमच्याकडे स्टाफ कमी आहे, आम्ही तुम्हाला सांगितलं लोकल पोलीस स्टेशनची मदत घ्या. तुम्ही पत्र व्यवहार केलाय का? लोकल पोलीस स्टेशनला मदत मागितली का? अरे लोकल पोलीस स्टेशन कारवाई करता दारूवर, आणि स्पेशल एक्साइज वाले करत नाही तर कारवाई होत नाही साहेब. त्याचा महसूल आपला बुडतोय ना. एवढी दारू जर इकडे विक्री होतीये तर महसूल बुडतोय ना सरकारचा. सगळं तुम्हाला एवढं हलक्यात घेऊ नका साहेब. कमी असलो तरी भारी आहोत, तिथे आम्हाला काय फरक पडत नाही. सगळ्या पोरांवरती गुन्हे आहेत आंदोलनाचे. कोणते राजकीय पुढारी काय 4 गाड्या रोज चालतात इथून, XUV 500 चालते, क्रेटा चालते, स्कॉर्पिओ चालतो, 3 गाड्या रांगेत जातात. इतक्या बातम्या देतो आम्ही. काय ते तुम्ही नंबर द्या, आमची माणसं सांगतील गाडी चालली हायवेवरून, पकडा त्याला म्हणून. आणि असं तुम्ही म्हणत असाल पुरा तालुक्यात जर दारू विक्री होत नसेल तर आता तुम्हाला दाखवतो, येता का तुम्ही आमच्या बरोबर? दारू विक्री आम्ही मान्य करतच नाहीये, आहे सगळीकडे. कशी चालू आहे? कशी चालू आहे? धाक कशी चालू आहे? धाक नाही. 4 महिन्यापूर्वी दिलाय फेब्रुवारी मध्ये तुम्हाला पत्र. किती कारवाई केली, किती धाक नाही. धंदे बंद झाले सांगा ना. झाले बंद? पोलिसांचा धाक आहे, तुमचा धाक राहिला नाही. कारण काय, माणसं तुमचे पैसे गोळा करतात, 1500 रुपये हप्ता महिन्याला दिला की विका दारू पाहिजे तेवढी. चुकी बरोबर. सगळं तुमचा हप्ता, सांगतोय तुमचा हप्ता वेगळा, एसपीचा हप्ता वेगळा, भरारी पथकाचा हप्ता वेगळा, बाकी आणखीन कुठली डिपार्टमेंट असतील त्यांचे हप्ते वेगळे. बिंदास धंदा करा. आम्ही येणार, कारवाईसाठी एक माणूस द्या, त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करणार, बात खतम. ही सगळी आता ही चाललेली आहे. हे जे आता तुमच्यावरती, तुमच्या ह्या रजिस्टरवरती जेवढे पर्सनवरती गुन्हे दाखल झालेले आहेत ते तीच माणसं, त्याच प्रकारचे गुन्हे, एका माणसावर 3-4 गुन्हे. तेच ठीक आहे. काय करा त्यांच्यावरती तडीपाराची कारवाई, तुम्ही प्रस्ताव करा. होऊ शकत नाही. आमचं बाबा हे वारंवार हा पद्धतीतले गुन्हे होत आहेत. दारू विक्री वारंवार हे एकच पर्सन मिळतं. विकणारा वेगळाच आहे माणूस, धंदेवाला वेगळा आहे. तो गुन्ह्यासाठी एकच माणसाचा वापर करतोय पर्टिक्युलर. 3, 4, 5 वेळा गुन्हे दाखल तुम्ही बदलता. 3 वर्ष झाले की तुम्ही गेला दुसरे साहेब येऊन बसले. माणूस तोच आहे जो गुन्हे घेतोय तो आपल्या अंगावर. या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही काहीतरी तुमची वचक ठेवणार की नाही? आम्ही प्रयत्न करतो. प्रयत्न नको साहेब. प्रयत्न देवा आम्हाला प्रयत्न झाले. आता तुम्हाला 4 महिने दिले प्रयत्न करायला. काय केलं तुम्ही? काहीच नाही केलं तुम्ही. गरुड साहेब वारंवार हा उपतालुकाध्यक्ष तुम्हाला फोन करायचा. किती फोन केले असेल? किती केले रे फोन? आज तुम्ही कोल्हापूरला आहात म्हणून सांगितलं मला मग काल. तुम्ही यांनीच सांगितलं. बरोबर आहे. काल कोल्हापूरला होतो. मीटिंग होती तुमची आज. मीटिंग होती म्हणून सांगितलं मला. नाही, तुम्ही येणार आहे म्हणून मी परत आम्हाला कुठे सांगितलं मी प्रेझेंट आहे म्हणून? आलो मी आता. नाही आम्ही सकाळपासून तुम्ही येणार आहे आम्हाला कुठे तेव्हा सांगितलं? आम्ही गृहीत धरतो का तुम्ही नाही जाईल? सकाळपासून इथे फिल्डिंग लावून ठेवली की साहेब आले की लगेच आपण जायचं. म्हणजे आम्ही हेच काम करायचं समाज सुधारण्यासाठी म्हणून. एवढं आम्हाला हलक्यात नका. तुम्हाला ही आणखीन थोड्या दिवसाची मुदत आम्ही देतोय. नाही ते एसपी कडे जाऊन माळ घालणार नाही आणि सांगणार करोडमुळे घातली म्हणून. ज्या ठिकाणी आमच्या पत्रकारांचा पत्रव्यवहार होतो त्या ठिकाणी त्यांना काहीतरी माहिती आहे, त्यांना कुठल्या तरी त्रास होतो म्हणूनच ते देतात ना पत्र. त्याच्यावर तुम्ही काय आपले कुठे येतो? 10 ठिकाणची सांगितलेली नावं ती आणलात काय? ही नावं घ्या, हे ठिकाणं घ्या. 2 दिवसात मला ह्या सगळ्या गोष्टी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. प्लस त्या ठिकाणी पुन्हा विक्री होता कामा नये. झाली विक्री तर तिथलीच दारू आणि व्हिडिओ काढणार मी
आणि प्रसिद्ध करणार त्या ठिकाणावर, त्या स्पॉटवर आणला. किती 7 ठिकाणं लिहून घ्या. केली तर मात्र त्याचे तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागणार, हे माझं आता तुम्हाला शब्द देतोय ऑन कॅमेरा. आमच्या उपतालुकाध्यक्ष आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी एक्साईज ऑफिसला कुडाळमध्ये 2 तारीखला एक निवेदन दिलेलं की अवैध दारूची विक्री या तालुक्यामध्ये होते म्हणून. आणि 4-5 महिने उलटले तरी कोणत्याही प्रकारची कारवाई एक्साईजकडून होताना दिसली नाही. म्हणून आज आम्ही उपजिल्हाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांच्या माध्यमातून या एक्साईज ऑफिसला आज भेट दिली असता जी काय त्यांनी माहिती दिली त्या माहितीच्या आधारावरती त्यांना अनेक प्रश्न विचारले, परंतु त्या प्रश्नांची ते सक्षम उत्तरं देऊ शकले नाहीत. आजही विक्री कुडाळ तालुक्यामध्ये चालू आहे याचा सबूत म्हणून आज आम्ही उपरोधिक पद्धतीने गोवा बनावटीच्या दारूची माळत त्यांचा सत्कार करत होतो. आणि आज आम्ही दाखवून दिलं की आज ह्या दारू कुडाळ तालुक्यामध्ये उपलब्ध आहे. रोज ह्या दारूची विक्री होते आहे, अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत, लहान लहान मुलं ह्या नशेच्या आहारी जात आहेत. आणि आज आम्ही त्या ठिकाणी आणखीन त्यांना काही दिवसाचा अवधी आणि काही दारू विक्रेत्यांची नावांची यादी पण दिलेली आहे. त्यांच्यावर पुन्हा ह्या डिपार्टमेंट माध्यमातून कारवाई व्हावी, अन्यथा अधीक्षक ओरोसे या ठिकाणी आमचं मोठं आंदोलन जिल्ह्याच्या वतीने या गोवा बनावटी दारूच्या संदर्भात घेण्यात येईल. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.